धनंजय पाटील मंगळवेढा प्रस्तुत भन्नाट मराठी वेब सिरीज पाचडगावचं अजब नमुना. सिद्ध्या, हे भुरटे मोबाईल चोरायचे किती दिवस करायचे रे? आणि त्यातल्या त्यात एखाद्याने मोबाईल चोरताना पकडला तर मी पैसे त्यालाच जाते, मग आपल्या हाती घार येते घंटा. सिद्ध्या, काहीतरी करायला पाहिजे. होय ग. चार बस ना बुद्धू, बेटी हो या बेटा हो, हमारी हो, हम दो हमारे दो. बरं असं कसं काय कडो येड्यात नको काढो. अरे बातमी बघ की बातमी, आठवड्या बाजारात मोबाईल चोरांचा धुमाकूळ. चला आता ऑपरेशन मोबाईल. अरे पण करायचं काय ते? तर तू बिनधास्त राहा रे, तू बघच मी काय करतोय ती. हे आपण बाजूला काकाची भेट घेऊया का? कशाला ग, मोबाईल माहिती काय करायचं? अरे तू घाबरू नको, मी आहे ना. चल आईला पहिर आईला हे तर कशाला कळ म्हटले. येऊ दे तेवढंच आपण ते गंमत करू. चल तेवढीच गमत येऊ दे. चल लगा बाहेर 4-5 दिवस कुठे घालता र? यार माग मसर नाही ना आणली. काय आठवड्याच्या बाजारात बाहेर चोरल्या? अशा कशा रे? अरे गाडी जाय की, मग मला काय त्यात बाहेर तुमच्या दोस्त आहे का नाही? तुला सांगितलं तेवढं जाऊन. तुला ती गंमत आम्ही आल्यावर सांगतो की. सांगणार ना पण नक्की बघा. बाजीराव काका काळजी नका करू बाजीराव काका, तुमचा मोबाईल आम्ही आज तुम्हाला देणारच आहे. आता मोबाईलचा पत्ता नाही आणि त्याला जाऊन मी कसं सांगायचं? बापरो, तुम्ही मोबाईल हुडकायला गेला नव्हता ना? मोबाईल हुडकायला म्हणजे? अहो बापूराव, माझा मोबाईल मिळालाय मला. हा मला आडमुठं म्हणताय होय? अहो बापूराव, चांगलं मी तुम्हाला वाचवायला मला आडमुठं म्हणताय तुम्ही? अहो बापूराव, पेपरात बातमी आली की. बापूराव, हो बापूराव, बापूराव, अहो बापूराव, एवढा कशाचा विचार करताय? अहो बापूराव, तुम्हाला कशाला येण्यात काढू? गळ्याची शपथ सांगतो तुम्हाला, ती पोरगण ती पोलिस आपल्या गावाकडे झालती मोठी मोबाईल घेऊन. मोबाईल कुणाचा असेल? अवघडच झालं. माझ्यावर काय बलामत आणि नाही मी झालं ते कुणाचा असेल बरं मोबाईल? लयच अवघड झालं. ए क्या काय तिकडे बघी, तिकडं काय? बघतरी कडो. गेलं मुसा, ती जोड वेळ इकडेच यायला लागली. होय होय, तिकडेच यायला लागले. ते देवेंद्र कार्टे ते इथे ग, आता काय करायचं आपण? लगा इथे का आपल्याकडे द्यायला आलीच लगा. आता अवघड झालं आपलं. एकतर आपल्यापाशी मोबाईल नाही आणि त्यांना आज देतो म्हणलेलं. आता काय करायचं? एक आयडिया आहे. कशी आयडिया लागा, इथं आपल्यापाशी मोबाईल नाही, आपण त्यांना देतो म्हणलेलं. लगा ऐक तर की, सांग. लगा लय भारी आयडिया लावा. त्यात लावा आपल्याला 1 दिवस मिळते आणखी. आपण जाऊ त्यांच्याकडे. चल चल. केलं ती जोड वेळ आपल्याला आज मोबाईल देतो म्हणली होती. आज देतो म्हणले तिथे. देवेंद्र कार्टे ते आज मोबाईल देणार म्हणजे देणार. ते आणला की मोबाईल. त्याने मोबाईल जर आज दिला तर माझं ती 2-3 कॉलचं काय तर कळेल ना. अहो आली ही काय समोरच आहे ती जोडवळी. चला जाऊया त्यांच्याकडे. अरे पोरो, काय झालं ते मोबाईल देऊन टाका. आज देतो म्हणलं तर काय झालं? देऊन टाका रे कार्ट्यानं मोबाईल. आणि ते आज मला मोबाईल देऊन टाका आणि बक्षीस किती आणि केव्हा पाहिजे ते पण सांगा मला. बरोबर. हे बघा बाजीराव काका, कालपासून पाऊस किती पडते माहिती आहे ना. मोबाईल काय पावसात वाहून गेला का रे कार्ट्यानं? द्या थोडा मोबाईल. नाहीतर काय, द्या पोरान मोबाईल. पावसाचा मोबाईलचा काय संबंध आहे? देवर पडदिशी. मला वाटलं पाऊस
कारण सांगितलं ग बसलेली लगा आता अर्ध झाली. ए काय रे खुसफुस लावले देऊन टाकाय मोबाईल माझ्या तर ना. त्याचं कसं आहे मुसा काका? ते काय झालं वेळेला सांगू नको. हं. मुसा काकाला आणि मला साक्षीदार करून काय घेताय? आणि बाजीरावनं बक्षीस नाही दिल्यावर माझ्याकडनं टेलरकडनं बक्षीस घेणार काय म्हणताय, बांधून घेणार काय बघू कार्टन मोबाईल. अहो मुसा काका आणि बाजीराव काकाला मोबाईल देणार जाई हाय ना रे? अरे पण कधी? पाऊस आत्ताच उघडलाय. मोबाईल आराम चाललोय. बरं जावा जा लवकर मोबाईल घेऊन या आणि ती 2-3 कॉलचं काय झाले मला ते बी कळेल. चल लगाई क्या बहिरण बापुराला सांगितलं असं रे? सांगितलं असेल वाटते देवळ झाली ती गेले सांगितलं असेल. तो त्या तिथं ताने बसले त्याला जाऊन विचारू. चल बहिर दिसला विचारतो. ताने तुला ती बाहेर दिसलं का रे? नाही दिसलं रे बाहेर. नाही रे 4-5 दिवस झालं गावात पण दिसलं नाही. लगा ते आले की कालच गावात. आम्ही त्याला काम सांगितलंय रे, त्याला हुडकाय लागलोय. ए क्या चल त्याला हुडकू. चल इथंच कुठतरी गेलेला असेल. लगा बहिऱ्या बापुराला सांगितलं नाही रे. बापूराव घाबरलं का नाही? लगा घाबरलं म्हणजे ते जाम फाटली. फाटली म्हणजे अरे डोकं खाजवत बसलं, दातकिळीची बसली त्याची. विचार करत बसले डोकं खाजवत. इक्या दिटाय पहिला प्लॅन सक्सेसफुल. चल ए लगा गंमत सांगा, सांगितलं गंमत. आता गंमत सांगायची नाही गंमत बघायची आहे. चल आईला त्या गाबड्याने मोबाईल लपवला बिपला असेल का चोरट्याने तिथं पुरला बिरला असेल काय माहिती. आता मात्र जरा लयच अवघड झालं बाबा. काय खरं ना डोक्याला एक ताप झाला. मोबाईल कसा लय अवघड झालं मोबाईल. आईला जाऊ दे तिकडं. मोबाईल जिथं होता तिथं पुरून आलेलंच बरं होईल. जातो आणि मोबाईल तेवढा पुरून येतो तिथं. काय खरं नाही. डोक्याला ही एक तापच झाला. आईला मोबाईल जिथं होता तिथं पुरूनच येतो. डोक्या झंझटच माझ्या मागचं घालून टाकतो. क्या बहिऱ्यानं तर बापुराव काकाला चांगलंच घाबरवलंय. हं आणि बाजीराव काकानं पण बापूरावला सांगितलं असेल की माझा मोबाईल मला मिळालाय. मग हे सगळं झालं पण आता पुढं काय रे? लागाव तुम्ही काय बोलताय ते समजा नाही गाड्या. आणि तुम्ही गंमत दाखवणार होता. कुठे आहे गंमत? दाखव की. तुला आता असली भारी गंमत दाखवतो हसून हसून पोट दुखल तुझं. बर असं म्हणतोय. हं आता आपण एक काम करूया त्या झाडाखाली जाऊन लपून बसूया. आता झाडा खाल्ल्या पण काय करायचं? अरे तुला चल म्हणतोय ना. चल 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 ये मग चल. क्या कर इथला किती लपून बसायचं रे? थांब अजून थोडं वेळ थांब. आणि म्या बापूराव इकडे येतोय का नाही बघ. ए बापुराव इकडे कशाला येतोय? इथं येणार म्हणजे 100% येणार. आणि तिकडे मोबाईल पुरायला जाणार. बघ तू जाते हॅलो मग कसं दपकत चाललंय बघ कसं माग पुढं करते. चल आपण ते
शाकाहारी व मांसाहारी जेवणासाठी उत्तम सोय धनंजय पाटील यांचे हॉटेल शिवनेरी धाबा पंढरपूर रोड मंगळवेढा. ओ बापराव, गाबड्या हित काय करताय? हन्म्या बापराव, ढिगार आहे का? हात माग बांधून काय करायला लागलाय? बापूराव काय तर भानगड दिसते. ए ए कुठं नाही, कुठं काय नाही, कुठं काय नाही. हे कुठं काय नाही. काय नाही तर हात माग कशाला बांधते? बघू बरं हात दाखवा. हे काय नाही, काय नाही, हाताला काय नाही, काय नाही. ओ दाखवा म्हणतोय ना, दाखवा की मग. हात दाखवा की. ए बहिर्या, ए बहिर्या, आले का? बापरो काका, हात पुढं करा की. उलट काय सरळ करा गे. तुमच्या हाताला माती, एकाकडे काय करताय? काय मोबाईल पुरताय? ओ अन्य, ओ ती मोबाईल चोरी करायला लागले बघ, त्या मागे पोलीस आहेत. बोलू का त्याला? बहिर्या, मोबाईल चोर सापडला, यायचं. पोलिसाला बोलव लवकर. ओ पोलीस वाले काका, लवकर या. ओ मोबाईल चोरी तर सापडला बघा. ए भैर्या, थांब. ए ए पोराव, ए पोलिसाला बोलू नका रे, मला जेलमध्ये टाकू नका. ए लगा आपला बापराव काका रे. ए खरंच बघा लगा, ओ खरंच जेलमध्ये टाकू नका रे, खरंच आपला बापराव काका आहे. बापूराव काका 1 2 3 4. बापूराव काका, ए पोराव लगा, मी काय मोबाईल चोर आहे काय? आपला बापराव काका. ए मी आपला बापराव काका रे, मी काय मोबाईल चोर नाही रे, आपला बापराव काका. हे पोराव मला जेलमध्ये टाकू नका रे. ए तुम्हाला पोराव काय पाहिजे ती देतो रे, खरंच रे लगाओ, काय पाहिजे ती देतो, खरंच तुमच्या पाया पडतो, खरंच. ए मला जेलमध्ये टाकू नका, तुम्हाला पाहिजे ती काही पाहिजे ती बक्षीस देतो, पण मला जेलमध्ये टाकू नका. बापूराव काका, आता काय म्हणता तुम्ही? काय पाहिजे ती दे तू. ही गोष्ट तुम्हाला बाजीराव काका, मुसा काका आणि टेलर पशी कबूल करावं लागेल काय? करूया. बहिर्या, ओ पोलीस वाले काका, इथं चोर बीर कोण ना, आमचे बापूराव काका आहेत. बरं जावा माघारी तुम्ही. बापूराव काका, अजून एकदा सांगते, आता जी काय म्हणलाय ती तिथं गेल्यावर कबूल करावं लागल. पोराव तुम्ही सांगाल ती करतो, तुम्ही पाहिजे ती, तुम्हाला पाहिजे ती देतो, सांगेल तसं ऐकतो रे पोराव. चालतंय. अन्या, जा ते मोबाईल घेऊन जा. बापूराव काका, बापूराव मोबाईल वाले सदा वैतागलेले. चला आता. काय बहिऱ्या, कशी वाटली गंमत? लगा लय भारी गमत होती लगा. मी 4-5 दिवस नव्हते, किती भारी गमता करायला लागला लगा एवढ्या वेळात. चालते, चल आता. ओ बापूराव काका, चला ये. चला तुम्ही पुढे या. टेलर ती पोरं आज मोबाईल देतो म्हणली ती. मग ती आता घेऊनच येत असतील. बरं झालं. आज त्यांनी मला सांगितले मुसा काका आणि टेलरला घेऊन ये, तुम्हाला मोबाईल आम्ही देतो. पोरं आली की बापराव काय करेल त्यांच्यासोबत? या पोरांनो या.
पोराव आणला अरे मोबाईल बापूराव काका मगाशी काय म्हणलेला ते सांगा. पोराव तुम्हाला काय पाहिजे ती देतो म्हणलेलं आहे मी बघ 100% देणार देतो म्हणलेलं देणार आणि म्या बाजीराव काकाला मोबाईल दे. बघू पोराव तुम्ही ही काय केलं रे पोराव ही काय केलं रे बापूराव काका ही लय मोठी स्टोरी आहे सांगतो आता. हं. बाजीराव काका तुमचा मोबाईल जिथं पडलेला तिथनं आम्ही दोघांनी हुडकून काढला आणि 2 दिवस तुमची मज्जा करायची म्हणून ते आम्ही लपवून ठेवलेला. तिला बाप्पा मागे टेलर बाजीराव लागली. तुमच्या आज्या पंजाने काय पुरलंय का बघा. आता काय हुडकताय ते सांगता का बोंब मारू. लय भारी आवाज आहे. आवाज एवढा चांगला आहे दिसायला कसली असं लगा बाजीराव काका आहेत का विचारायला लागले. बघा बाजूराव बोका बाहेर यायला गमत करू आपण. आता झालो हुडकतोय काय तपास लागला नाही फोनचा. बापराव काका गवतात काय उडका लागलाय. तर लवकर या भाज्या मोबाईल व्हाय नाही बघू नाही तर द्यायला बिला आपल्या पाचावर धारण बसलं. आता ठेवतोय का फोन काय करते तू का पाण्यात फेकून देऊ बघू तुमच्या हाताला माते हा ना रे क्या मग लागा एकदा विक्या एकदा हाण काय चाललंय तुमचं मला फसवता हो गाबडे हो. त्या काय त्या मुक्या प्राण्याचा तुम्ही जीव वाचवला त्याच्याबद्दल मला जरा अभिमान वाटतोय बघा. तुमचा पण अभिमान आहे लक्षात आलं का. मोबाईल खरंच अजून एकदा सांगतो तुम्ही दोघं नीट ऐका. तुम्ही दोघं साक्षीदार आहे. त्यांना काय जर बक्षीस द्यायचं असेल तर ते कार्टी उद्या काय मागतील हे काय सांगता येणार नाही. होय होय लगा इथं तर मोबाईल नाही आता काय करायचं रे. टेलर आणि मुसा काकाला इथं साक्षीदार बनवून घेतला. लगा इक्या लगा लय अवघड झाला का. आता तर मोबाईल नाही आज देतो म्हणलेलो आपण. काय गळलं का आणि कुठं काय गळतंय काय आठवड्याच्या बाजारात बाईल चोरल्या आणि अशा कशा रे. असं आहे होय. बरं झालं तो आम्हाला सांगितलं. सांगतोय मी बापुरावला जाऊन मला वाचवायला म्हणजे रे. अरे बहिर्या तुला कोण म्हटलं रे. अहो बापूराव पेपरात बातमी आली की माझ्यावर काय बलामत आली नाही मी झालं त्याच्या आईला पुन्हा असेल बरं मोबाईल. असं आहे होय. माझा आता मोबाईल मिळाला. आता ते 2-3 कॉल काय झालेलं मला त्याच्यातलं कळतंय. नमस्कार नमस्कार रसिक प्रेक्षक हो अशी होती ही आमची मोबाईलची गेम. आपणाला ही आमची मोबाईलची गेम नक्कीच आवडली असेल तर आमचं मंगुडा मराठी यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद. धन्यवाद.